महत्वाची आपण मन सुन्न करणारी अशी बातमी समोर येते ती अमरावतीत घडली। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली आहे। NICU ला आग लागली आणि यात 3 लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर 6 या नवजात बालकांना वाचवण्यात खरं तर तिथल्या प्रशासनाला यश आले। तिथे व्हेंटिलेटरला मध्यरात्री स्फोट झाला व्हेंटिलेटरचा आणि त्यामुळेच ही आग लागल्याची माहिती समोर येते। मध्यरात्री 3:30 वाजता ही सगळी घटना घडली आहे। तिथले जे आग डिटेक्ट करणारी जी मशीन असते ती बंद असल्यामुळे सुरुवातीला कुणालाच या घटनेबद्दल लक्षात आलं नाही। आणि या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या बिल्डिंगचं मागच्याच वर्षी ओपनिंग झालेलं, मागच्याच वर्षी बिल्डिंग सुरू झालेली आणि एका वर्षातच ही दुर्दैवी घटना घडल्याचं सुद्धा समोर येतंय। खरं तर NICU म्हणजे काय तर तिथं ज्या बालकांचं वजन कमी असतं, प्री मॅच्युअर लहान मुलं असतात किंवा ज्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवायची गरज असते, अशा नवजात बालकांना त्या NICU मध्ये ठेवलं जातं, त्यांच्यावर देखरेख ठेवली जाते। पण तिथे त्यावेळी जी 9 बालकं होती त्यापैकी 3 बालकांना दुर्दैवी आपला हा जीव गमावा लागलाय। अतिदक्षता विभाग होता, ही नवीन इमारत होती। खरं तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच हस्ते मागच्या वर्षी या इमारतीचं उद्घाटन झालेलं, लोकार्पण करण्यात आलेलं आणि नवीन इमारतीत अशी दुर्घटना होणं ही खरं तर गंभीर बाब आहे। त्यामुळं सगळीकडूनच या सगळ्या घटनेवर, दुर्घटनेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। या संदर्भात काही प्रतिक्रिया सुद्धा आल्यात नेत्यांच्या, त्या सुद्धा आपण पूजाकडून जाणून घेऊयात। पूजा, अक्षरा, जसं की तू म्हणाली, ही घटना फार मोठी आहे आणि अशा प्रकारे 3 तिथे बालकांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलाय तो वेगळाच आहे। पण अशा प्रकारे इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ही घटना कशी होते, व्हेंटिलेटरला अशा प्रकारे कशी आग लागते, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले। तिथे यशोमती ठाकूर ज्या काँग्रेसच्या नेत्या आहेत त्या आपल्याला तातडीनं तिकडे रवाना झालेल्या पाहायला मिळाल्या। यशोमती ठाकूर यांनी तिकडे पुनापुनी केली, अनेक प्रश्न उपस्थित केले। खरं तर त्या पालकमंत्री असतानाच कशा प्रकारे तिथे त्यांनी त्यावेळेला मंजुरी देण्यात आलेली होती, हे सगळे बोलताना मी राजकारण करणार नाहीये, पण अशा प्रकारे व्हेंटिलेटरला कशी आग लागते, फायर ऑडिट केलं गेलं नव्हतं का, असे अनेक प्रश्न यशोमती ठाकूर यांनी सुद्धा उपस्थित केले। कारण अशा प्रकारे इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जर यंत्रणाच व्यवस्थाच तिथे व्यवस्थित नसेल तर मग सगळे प्रश्न टांगणीला आपल्याला पाहायला मिळू शकतात। आता इथे जिल्हाधिकाऱ्यांची सुद्धा प्रतिक्रिया तिथे आलेली आहे। ते काय म्हणतात बघा, त्यांनी असं म्हटलेलं आहे की गेल्या वर्षी फायर ऑडिट झालेलं होतं, यावर्षी सुद्धा फायर ऑडिटसाठी आम्ही अप्लाय केलं होतं। नियमित आम्ही फायर ऑडिट करतो, पण इक्विपमेंट्स जे आहेत ज्यांच्यामध्ये आग लागली त्यामध्ये नेमका बिघाड होता का, नेमकं गडबड कुठे झाली याचा तपास अजून सुरू आहे। बाकीचे जे 6 आहेत बालक त्यांचा जो उपचार असणार आहे तो फ्री असणार आहे अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे। आणि प्लस आणखीन कुठली मदत जाहीर करता येते का ती सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। खरं तर आरोग्यमंत्री सुद्धा तिथे भेट देणार आहेत आणि आरोग्यमंत्री अजून काय बोलतात या सगळ्या घटनेसंदर्भात ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। पण अर्थात राजकारण किंवा आरोप प्रत्यारोप त्या हिशोबाने सुद्धा सुरू झालेले आहेत। आता इकडे विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते यांनी काय म्हटलेलं आहे बघा, नवजात बालकाचा मृत्यू की व्यवस्थेचा बळी। अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात आगीच्या भीषण घटनेत 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी, संतापजनक आहे। व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। ज्या रुग्णालयात नवजात बाळांना सुरक्षित आणि अत्याधुनिक उपचार मिळणं अपेक्षित आहे तिथं निष्पाप बालकांचा आगीत होरपळून मृत्यू होणं ही केवळ दुर्घटना नाहीये, तर सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना आहे। रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्था, उपकरणांची नियमित तपासणी, ऑक्सिजन, विद्युत यंत्रणेची देखभाल याकडे दुर्लक्ष होत असेल तर जबाबदारी कोणाची? निष्पाप जीव गेल्यानंतर चौकशीचे नाटक नको, जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करा। आता त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत खरं तर ते व्हॅलिड आहेत। अग्निसुरक्षा व्यवस्था कुठे होती, 3 बालकांचा मृत्यू होईपर्यंत कुठे होती सगळी सुरक्षा व्यवस्था, उपकरणं जे होती, इक्विपमेंट्स, जिथे आग लागली त्यांचं ऑडिट फायरसाठी अप्लाय केलेलं होतं असं तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे। गेल्या वर्षी त्यांचं म्हणणे की आम्ही फायर ऑडिट केलेलं होतं, पण प्रश्न अनेक उपस्थित होत आहे की मग फायर ऑडिट होत असेल तर मग आग अशा
प्रकारे का लागली आणि 3 बालकांचा त्यामध्ये मृत्यू होतो. 6 याच्यामध्ये पूर्ण त्यांना यशस्वी जरी बाहेर काढण्यात आलं असलं तरी त्यांच्या सुद्धा आरोग्यावर तिथे प्रश्न उपस्थित झालेला होता. त्याच्यामुळे विद्युत यंत्रणा वगैरे हे सगळे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. अर्थात दोषींवर कारवाई करू असं म्हटलं जात आहे, चौकशीचे आदेश देऊ असं म्हटलं जात आहे, पण 3 निष्पाप बालकांचा जो बळी गेलेला आहे तो तर परत येणार नाहीये, त्यांचा जीव परत येणार नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि सातत्यानं असे जे प्रश्न उपस्थित होता, यशोमती ठाकूर यांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला. आधी आश्रम शाळांमध्ये अशा प्रकारे चिमुकल्या मुलींचा जीव जातो आणि यानंतर अशा प्रकारे आता या बालकांचा जीव जातो. त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे की इन्फ्रामॅन कुठे आहेत, गरीब जनतेचा किंवा गरीब मुलांचा अशा प्रकारे बळी जातो. त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत, पण कारवाई काय होते किंवा या सगळ्यांमध्ये नेमके आरोग्यमंत्री आता काय माहिती देतात ते सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. अक्षरा, खरंच म्हणजे अगदी 10-15 दिवसांचे कोवळे जीव त्या NICU मध्ये उपचार घेत होते आणि असं सगळं असताना त्या 3 जणांचा 3 लहानग्यांचा मृत्यू झालाय. 6 जण गंभीर जखमी झालेले, त्यांना बाजूच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण यावर अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित झाले. जे व्हेंटिलेटर होते तिथे ते कालबाह्य झालेले का, त्यांच्यात काही तांत्रिक समस्या होत्या का, बिघाड होत्या का, किंवा जे हॉस्पिटल ज्या परिसरात आहे तिथून फायर ब्रिगेडचं ऑफिस किती लांब आहे, ती फायर ब्रिगेडचे अग्निशमन दलाचे बंब आहे तिथे किती वेळात पोहोचले. खरं तर ही घटना जेव्हा 3:30 वाजता घडली तेव्हा आग लागली असं काहीतरी घडलंय. त्याच्यानंतर हे कळायलाच त्यात खूप वेळ गेला, कारण आग लागली आहे हे जे दाखवणारी यंत्र असतात तीच कुठेतरी कार्यान्वित नव्हती. त्यामुळे एकूणच प्रश्न या नवीन इमारतीवर, अशा नवीन हॉस्पिटलमध्ये ही घटना घडल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे पुढे आता या घटनेचं काय होतं किंवा अशा प्रकारे घटना रोखण्यासाठी सरकारकडून काय पावलं उचलली जातात हे पाहणं खरं तर तितकंच महत्वाचं आहे. ही